हर्षवर्धन पाटील भाजपला रामराम करून आज राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश करतात। इंदापूर मार्केटमधील कमिटीच्या आवारामध्ये सकाळी 10 वाजता शरद पवार, सुप्रिया सुळे आणि जयंत पाटील यांच्या उपस्थितीत हर्षवर्धन पाटील यांच्यासह त्यांचे कार्यकर्ते हे शरद पवारांच्या पक्षात प्रवेश करणार आहेत। तेव्हा अवघ्या काही वेळामध्येच इंदापूरमध्ये मार्केट कमिटीच्या आवारामध्ये हा पक्षप्रवेश पार पडणार आहे। आपण याबद्दलचे अपडेट जाणून घेऊयात। जयदीप भगत आपल्यासोबत आहे। जयदीप, अवघ्या अर्धा तासामध्ये आता इंदापूरमध्ये हर्षवर्धन पाटील हे आता शरद पवारांच्या पक्षात जाणार आहेत, त्यामुळे आगामी काळामध्ये स्वाभाविकच इथलं जे राजकारण आहे ते देखील बदलताना आपल्याला पाहायला मिळेल। नक्कीच दीपक, खरं तर गेल्या काही दिवसापासून चर्चा होती की हर्षवर्धन पाटील तुतारी हातामध्ये घेणार, अखेर ती वेळ आलेली आहे। मी सध्या आहे इंदापूरमधील मार्केट कमिटीच्या आवारामध्ये आणि या ठिकाणी आपण बघू शकतो भव्य अशी तयारी करण्यात आलेली आहे। साधारणतः 1 तासाभरामध्ये शरद पवार या ठिकाणी येतील आणि पक्षप्रवेशाचा जो कार्यक्रम आहे तो सुरू व्हायला सुरुवात होईल। या ठिकाणी हळूहळू कार्यकर्ते देखील जमायला सुरुवात झालेली आहे। आपल्यासोबत हर्षवर्धन पाटील यांचे चिरंजीव राजवर्धन पाटील आहेत, आपण त्यांच्याशी बातचीत करूयात। दादा, कशा पद्धतीने हा पक्षप्रवेश असेल, कार्यकर्त्यांमध्ये किती उत्साह आहे? नाही, तुम्ही आता बघू शकता की प्रचंड उत्साह कार्यकर्त्यांमध्ये आहे। गेले 2 ते 3 महिने झालं कार्यकर्त्यांचीच इच्छा होती की भाऊंनी तुतारी हातात घेतली पाहिजे आणि मला असं वाटतंय हा सगळ्यात जास्त आनंदाचा दिवस कार्यकर्त्यांसाठी आहे की आज तो दिवस आलेला आहे। खरं तर कार्यकर्त्यांमध्ये कशा पद्धतीच्या भावना आहेत? कारण नवे आणि जुने कार्यकर्ते यांची दिलजमाई होणार का आगामी काळात? कारण आपण लोकसभेला पाहायला गेलं तर राष्ट्रवादी विरुद्ध भाजप हा संघर्ष आतापर्यंत चालू होता, तो देखील या ठिकाणी पाहायला मिळाला। काही कार्यकर्ते नाराज आहेत, कसं बघता याकडे? नाही, त्या गोष्टीची जबाबदारी पक्षांनी घेतलेली आहे आणि जे काय जुने कार्यकर्ते आहेत हे काय आमच्यासाठी नवीन नाही आहेत। रोज आमच्या गाठीभेटी होत राहतात, कार्यक्रमाच्या निमित्तानं असेल, वेगळ्या काय निमित्तानं रोज गाठीभेटी होत राहतात। त्यामुळे मला असं वाटते की आता सगळ्यांनी एकत्र मिळून काम केलं पाहिजे आणि परत एकदा भाऊंना आमदार करायचे हे सगळ्या लोकांचं मिशन आहे आणि त्या अनुषंगाने आम्ही कामाला लागलेलो आहे। हर्षवर्धन पाटलांची उमेदवारीची घोषणा या ठिकाणी होऊ शकते का? कार्यक्रमातच तुम्हाला कळेल ह्या सगळ्या गोष्टीची घोषणा होईल। मला असं वाटतंय की इलेक्शनच लोकांनी हातात घेतलंय, त्यामुळे मला असं वाटतंय त्या गोष्टी आता जाहीर होईल अशी अपेक्षा आहे। इंदापुरात तुतारी वाजणार 100%। तरी होते राजवर्धन पाटील ज्यांनी सांगितलं इंदापूरमध्ये तुतारी वाजणार। खरं तर हर्षवर्धन पाटील यांना 2019 मध्ये आघाडीतून तिकीट मिळालं नाही म्हणून त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता। पुन्हा एकदा त्यांच्या जो आहे तो तिकिटाचा प्रश्न निर्माण झाला आणि त्यानंतर या ठिकाणी जो आहे तो पुन्हा एकदा हर्षवर्धन पाटील जे आहेत ते तुतारी हाती घेणार आहेत। पुढच्या काही वेळामध्ये त्यांचा पक्षप्रवेश जो आहे तो शरद पवारांच्या उपस्थितीमध्ये होईल आणि याला राष्ट्रवादीचे शरदचंद्र पवार गटाचे नेते देखील पुढे उपस्थित असतील। दीपक, जयदीप, या सगळ्या संदर्भातले अपडेट जाणून घेत राहू। तुर्तास धन्यवाद दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल आणि अपडेटबद्दल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।